पावसाळ्यात खाण्यासाठी आपलं वसईतील झणझणीत कोलिम लोणचं तयार आहे. एकदा खाल तर आयुष्यभर विसरणार नाही. नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी वसई. मंडळी, आज आपण करणार आहोत अतिशय चविष्ट आणि मसालेदार असं कोलिमाचं लोणचं. आणि हे लोणचं करण्यासाठी माझ्या बरोबर आहे माझीच आत्तू. नमस्कार. ते आपल्याला आज हे लोणचं करून दाखवणार आहे. चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, हा पहा फ्रेश कोलिम मी मार्केटमधून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये जे कचरा आहे ते काढलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं. मीठ हे आपण कोलिम घेतल्यानंतर घालायचं आहे. आता हा कोलिम आपल्याला 2 दिवस सुकत घालायचा आहे. त्याच्यामुळे तो कोलिम प्लेटमध्ये काढून घेऊन चहूबाजूने असा पातळ करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला ऊन लागावे आणि तो व्यवस्थितपणे सुकला पाहिजे. आणि ह्या 2 दिवसांमध्ये त्याला उलटसुलट करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला संपूर्ण ऊन लागेल. 2 दिवसानंतर त्याचा कलर हा चेंज होतो. त्याचा कलर आपल्याला पाहायला मिळेल की तो तांबूस झालेला आहे. आणि मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू शकतो. हा पाव किलो कोलिम 2 दिवस सुकवलेला इतका झालेला आहे. नंतर मसाले बघूया की लांब चिरलेले आलं, तसंच लांब चिरलेला लसूण, लिंबाच्या फोडी, कढीपत्ता. मसाल्यामध्ये हा चमचा मी वापरलेला आहे. 4 चमचे जिरा पावडर, 1 चमचा राई पावडर म्हणजे कव्हरलेस राई. हे किराणा दुकानात आपल्याला सांगितलं तर मिळते. 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा घरगुती मसाला आणि अर्धी चमची हळद पावडर. आत्तू, कोलिम म्हणजे काय असतो? कोलिम म्हणजे हा बारीक जीव आहे. तो म्हणजे आपल्याला कर्दी आपण करतो ना, कर्दी माहित असेल. कर्दी नंतर त्याच्या नंतर बारका जेवळा येतो. जेवळानंतर हा बारीक जीव कोलिम असतो. ह्याच्यापासून आपण लोणचं बनवतो. सर्वप्रथम आपल्याला कोलिमचे लोणचे करण्यासाठी पहिलं म्हणजे आपल्याला कढाई घ्यायची आहे आणि त्या कढाईमध्ये आपण गोडे तेल टाकणार आहोत. ते गोडे तेल अंदाजे न टाकता आपण चमच्याच्या सहाय्याने टाकायचं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत. कढाईमध्ये हे 5 चमचे तेल मी टाकलेलं आहे. आत्तू, हे जे लोणचं म्हणजे आपण जे कोलिमाचं लोणचं जे करणार आहोत त्याच्यामध्ये जो मसाला वापरणार आहोत तो आपण असं म्हणजे नॉर्मल आपण जे लोणचं करतात म्हणजे आंब्याचं असो, लिंबूचं असो, तोच मसाला त्याच्यात वापरायचा का? तोच मसाला म्हणजे थोडासा असतो. राई पावडर, मिरची पावडर हे वापरतो. हिंग वगैरे आपण वापरत नाही, कारण तो पीस असते ना. अच्छा, या लोणच्यामध्ये हिंग वापरायचं नाहीये? नाही. इतर लोणच्यामध्ये आपण हिंग वापरून करतो. हा. असं आहे. हो. आता आपण आलं, लसूण, कढीपत्ता टाकत आहोत. जे कापून ठेवलेलं होतं ते आता आपण त्याचं तेलामध्ये सगळं टाकलेलं आहे. आता आपण चमच्याने ढवळूया. गॅस स्लो करते म्हणजे चांगलं शिजेल. ते आता केवढं शिजवायचं आतू? जास्त शिजवायचं नाही, कारण काय माहितीये का, सुकलेलं आहे ना, परत करपेल ते. हा, त्यामुळे गॅस मंदच ठेवायचा ना? मंदच ठेवायचा. आता मी मसाले सुद्धा टाकते. राई पावडर पहिला राई टाकायची का? पहिली राई टाकलेली आहे, त्याच्यानंतर राई टाकून 1 मिनिट शिजवायचं आहे. सगळं त्याच्यामध्ये मिक्स करायचं असं. राई शिजू दे. आता राहिलेले मसाले, जिरा पावडर, मिरची पावडर आणि घरगुती मसाला, हळद पावडर टाकते. चांगलं तेलामध्ये शिजू दे. ह्यामध्ये जे आपण ओले मसाले घेतलेले आहेत, आले, लसूण आणि लिंबू, हे सुकवलेले आहेत उन्हामध्ये. फक्त 1 दिवस सुकवायचे आहेत. या सीझन मध्ये म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल यापर्यंत मिळेल.
मंद आचेवर. हे बघा आपले सगळे मसाले हे आपण मला वाटते एक 3-4 मिनिटे किंवा 5 मिनिटे 5 मिनिटापर्यंत आपण शिजवलेलं आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये जो आपला कोलम होता उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे आपण तो आता त्याच्यामध्ये आपण ऍड केलेला आहे. गॅस आपल्याला बंदच ठेवायची आहे, गॅस वाढवायची नाहीये. आणखीन तेल आपल्याला ऍड करायला लागणार आहे. आपण आवश्यकतेनुसार तेल ऍड करणार आहोत. हे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला तेल म्हणजे जसं लोणच्यासाठी कसं आपण तेल भरपूर प्रमाणात टाकतो की नाही तसं ह्याच्यामध्ये देखील हे पण आपलं एक प्रकारचं लोणचंच आहे ना. मग ह्याच्यामध्ये देखील आपल्याला तेल आवश्यकतेनुसार टाकायचं आहे. ह्या कोलिमामध्ये गरजेनुसार आणखीन तेल गरम करून त्याच्यामध्ये आपण टाकायचे आहे. 3 चमचे आणखी ऍड केले. हे आपलं जे तेल आहे ते टाकूया. हे बघा हे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ते तेल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता आणखी हे 2 चमचे लागले असेल तेल. हा आपण किती 7 चमचे याच्यामध्ये तेल गेलेलं आहे. आणि कोलम हा म्हणजे पाव किलो आपण घेतलेला होता त्याच्या हिशोबानुसार त्याच्यामध्ये 7 चमचे तेल आपण टाकलेलं आहे. आणि सुकवताना आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं त्यामुळे पण मीठ तरी टाकलं. देखील आता आपण मीठ टाकलेलं नाहीये. पण आपण चाकून बघून आपण त्या हिशोबानुसार सुद्धा आपण त्याच्यामध्ये मीठ ऍड करू शकतो. या कोलमाला 7-8 मिनिटे शिजून देऊया आणि आपण गॅस फास्ट नाही करायची, गॅस आपली मंद आचेवरच ठेवायची. असा सुगंध घरामध्ये सुटलेला आहे. मला वाटते आपला कोलिम हा रेडी झालेला आहे. हे बघा बघू शकता आपण तेल गॅस टाकलेलं बंद करत आहे. सगळे मसाले वगैरे व्यवस्थित शिजलेले आहेत. बघा आपला कोलिम ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. आता आपण थंड करायला ठेवूया. मला एक आणखी प्रश्न विचारायचा होता की जे आपण हे आता लोणचं बनवणार आहे ते आपल्या इकडे म्हणजे वसईमध्ये जास्त प्रमाणात खाल्लं जाते का? हा, वसईमध्ये आपली आगार आगरी एरिया आगरी एरिया तिकडे खाल्लं जाते. जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात खाल्लं जातं. आणि ह्या टायमाला ते बनवून ठेवतात. या टायमाला या सीझन मध्येच मिळते ना, म्हणून या सीझन जानेवारी पासून ते एप्रिल पर्यंत मिळतो. जानेवारी पासून ते एप्रिल पर्यंत मिळतो. मिळतो. हा, आणि त्यानंतर ते बनवून ठेवला जातो. बनवून ठेवला आणि जातो. मग खायला कधी गेला तो पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये हा. पावसाळ्यामध्ये चालू करायचा. गरमीमध्ये खूप गरम असतो म्हणून पावसाळ्यात वातावरण हे थंड असते त्यामुळे त्या सीझन मध्ये खातो. तर मंडळी पावसाळ्यात खाण्यासाठी आपल्या वसईतील झणझणीत कोलिम लोणचं तयार आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये.